नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आपण इथं छानपैकी बेसन लाडू बनवलेले आहेत। रवाळ, दाणेदार आणि टाळ्याला न चिकटणारे कमी तुपातले आपण लाडू आज बनवतोय। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती आपण पाहूया। इथं आपण एक भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये आपण 2 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। आता हे बेसन पीठ आपल्याला कोरडं थोडं भाजून घ्यायचं, एक 5 ते 7 मिनिट। तूप वगैरे काही न घालता आपण हे पीठ भाजून घेणार आहे। आता इथं जाडबुडाची कढई आपण घेतलेली आहे। कोणतंही जाडबुडाचं भांडं तुम्ही बेसन लाडूसाठी जेव्हा बेसन लाडू बनवता मंडळी, तर तुम्ही जाडबुडाचं भांडं घ्या, कारण लाडूसाठी खास हे पीठ जे आपण भाजतो ते पीठ आपल्याला खाली करपून लागून वगैरे द्यायचं नसतं, नाहीतर मग लाडूची टेस्ट बदलते। तर इथं आपण कढई छान आधी 5 मिनिट गरम करून घेतली गॅसवरती आणि त्याच्यामध्ये आता हे पीठ आपण भाजून घेतोय। एक 5 ते 7 मिनिट आपल्याला हे पीठ भाजायचं आहे। जेव्हा पीठ भाजत येतं तेव्हा त्याचा छान असा खमंग सुवास दरवळतो, हे पहा। आणि मग आपण समजायचं की आपलं पीठ भाजलं गेलं आहे। आता हे पीठ कशासाठी भाजायचं मंडळी तेही मी सांगते तुम्हाला। ज्यावेळेस आपण तूप टाकून पीठ करणार आहे लाडूसाठी, तर त्याला खूप म्हणजे जे आपण पीठ भाजतो तुपामध्ये, तर त्याला खूप वेळ लागतो। आणि जेव्हा आपण हे कोरडं पीठ भाजून घेतो, तर ती जी प्रोसेस आहे पुढची आपली तूप टाकून पीठ भाजायची, त्याला कमी वेळ लागतो। थोडे कमी वेळामध्ये आपलं हे पीठ छानपैकी असं खमंग लाडूसाठी तयार होतं तुपामध्ये। तर त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला हे पीठ भाजून घ्यायचं आहे। हे पहा मी दाखवते। आणि ह्याचा बेसन पीठ कसं आहे मंडळी, कोरडं जरी आपण भाजायला घेतलं तरी त्याचा छान असा खमंग सुवास दरवळतो। आता अशा वेळेला आपण जेव्हा पीठ भाजतोय तेव्हा त्याचा एकदा वास आला छानपैकी खमंग, की आपण समजायचं की आपलं पीठ तयार आहे बेसन लाडूसाठी, म्हणजे तूप टाकून भाजण्यासाठी तयार आहे। आता ह्या पिठाचाही आपल्याला कलर बदलून द्यायचा नाही आहे, सतत हलवत राहायचं आहे आपल्याला। हे पहा, कोरडं पीठ आपण भाजून घेतोय। आणि हे अशा प्रकारे पीठ आपण भाजून घेतलं तर ह्याला तूपही कमी लागतं आणि वेळही कमी लागतो, कारण आपण आधी सुरुवातीला हलकं करून घेतो हे पीठ। आणि छानपैकी असं तुपामध्ये शिजलं जातं, कचकच लागत नाही। दुसरी गोष्ट, पिठाळ लागत नाही, कच्चं राहत नाही। एवढे सगळे फायदे आहेत जे सुरुवातीला पीठ आपण भाजून घेतो त्याचे। आता आपण काय करणार आहे मंडळी, 2 कप आपण बेसन पीठ घेतलेलं आहे, तर त्याच्यासाठी आपण 1 कप इथं तूप घेतलेलं आहे। आता हे पूर्ण 1 कप आपल्याला लागणार नाही आहे। आपण काय करणार आहे, ह्या भाजलेल्या पिठामध्ये थोडं थोडं तूप टाकत तुपामध्ये आपण लाडूसाठी हे पीठ तयार करणार आहे। म्हणजे तुपामध्ये आपण हे पीठ पुन्हा एकदा असं थोडं थोडं करून पीठ छान असं खमंग भाजून घेणार आहे। आता आपण 1 पळी तूप टाकलेलं आहे आणि 1 पळी तुपामध्ये आता आपण हे पीठ छान परतून घेतो आहे। असं एक 5 मिनिट झाल्यानंतर आपल्याला आणखीन दुसरी पळी टाकायची। हे पहा, जे आपण 1 कप भरून तूप घेतलेलं आहे त्याचंच तूप आपण थोडं थोडं वापरत आहे। हे पहा, आता दुसरी पळी पण आपण टाकलेली आहे, तेही आपल्याला एक 5 ते 7 मिनिट हे छान खमंग परतून घ्यायचं आहे तुपामध्ये। आता इथं आपण का असं करतोय मंडळी, तर आपल्याला कमी तुपामध्ये लाडू करायचे आहेत, तूप जास्ती वापरायचं नाही आहे। जर आपण एकदम तूप ओतलं तर एखाद्या वेळेस लाडू जास्ती तूप झालं तर लाडू रेलतात किंवा बसतात, तर त्याच्यासाठी नाही, आपल्याला तुपाचं प्रमाणही अगदी योग्य प्रमाण पाहिजे। मग त्याच्यासाठी आपण थोडं थोडं तूप टाकून हे पीठ भाजून घ्यायचे। हे पहा, आपण आत्तापर्यंत 2 पळ्या तूप टाकलेलं आहे आणि 2 पळ्या तूप टाकून आपण हे पीठ भाजतोय। एक 5-5 मिनटं आपल्याला पीठ छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे, थोडं थोडं तूप टाकत। हे पहा, आता तिसरी पळी आपण टाकतोय। बरं, पळीही भरून नाही, आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच आपण तूप घेतोय। पळीमध्ये जरी पळी आपण घेतलेली असली तुपासाठी, तरी पूर्ण भरून तूप नाही टाकत आहे, आपण अर्ध्या अर्ध्या पळीने तूप घेतोय। हे पहा, आणि असं छान जेव्हा थोड्या थोड्या तुपामध्ये आपण पीठ भाजायला लागतो, तर हळूहळू हे असं पातळ व्हायला लागतं। ज्यावेळेस पीठ आपलं तूप रिलीज करतं त्यावेळेस आपण समजायचं की व्यवस्थित आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित लाडूसाठी तयार होत आहे। हे पहा, आणि एक गोष्ट करायची मंडळी, ही संपूर्ण जी प्रोसेस आहे आपली बेसन लाडूची, ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण बेसन लाडू
बारीक गॅसवरती करायचे आहेत. अजिबात गॅस वाढवायचा नाही आहे, मिडियमही नाही ठेवायचा आणि फास्टही नाही ठेवायचा. एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हे पीठ आणि तूप छान भाजून घ्यायचं आहे. हे पहा, अजूनही आपलं पीठ अजून तयार नाही आहे लाडूसाठी. थोडं थोडं असं करत तूप टाकत आपण हे पहा, आता हे जे तूप आहे हे मधून असं रिलीज व्हायला लागतं. हे बघा, म्हणजे असं समजायचं आपल्याला की हे जे पीठ आहे हे छान तुपामध्ये आपलं लाडूसाठी तयार होतं आहे किंवा शिजतं आहे. म्हणजे आपण जे म्हणतो कचकच लागायला नको, पिठा लागायला नको, त्याच्यासाठी आपण हे तुपामध्ये पीठ भाजून घेतो आहे. कच्चेपणा जो पिठाचा आहे तो आपल्याला घालवायचा आहे. हे बघा, आपण थोड्या थोड्या तुपामध्ये पीठ भाजतोय मंडळी. हे बघा, आणि हे थोडासा व्हिडिओ मोठा झाला आहे कारण जी संपूर्ण प्रोसेस आहे पीठ भाजण्याची ती मला तुम्हाला दाखवायची. हे बघा, अशा प्रकारे जर पीठ तुम्ही लाडूसाठी भाजून घेतलं तर तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाहीत, फसणार नाहीत. अगदी व्यवस्थित योग्य प्रमाणात आणि छान लाडू होतील. अशा प्रकारे जर तुम्ही पीठ जर भाजलं तर. आणि हे जे आहे आपण बुंदीचे लाडू किंवा शेव लाडूसाठी पाकाची जशी आपल्याला व्यवस्थित गरज असते तशी इथं पीठ भाजण्यासाठी, म्हणजे जे आपण लाडू बनवतो बेसन लाडू, तर त्याच्यासाठी पीठ व्यवस्थित भाजायला पाहिजे. पीठ जर छान भाजलं तर आपले लाडूही छान होतात, फसत नाहीत किंवा हे होत नाहीत, काही चवीलाही काही वेगळे लागत नाहीत, खूप छान लागतात. पीठही आपले लाडूही खमंग लागतात आणि पीठही छान शिजलं जातं. म्हणून त्याच्यासाठी मेन जी बेसन पिठाची कृती आहे ती बेसन लाडूची जी कृती आहे ते बेसन पीठ व्यवस्थित भाजणं ही मेन कृती आहे. तर हे पहा, आता इथं आपण छान पीठ भाजून घेतो आहे. थोडा थोडा करत आपल्याला पिठाचा कलर बदलतो आहे असं दिसतंय. आणि 5 मिनिटसुद्धा थांबायचं नाही आहे आपल्याला, 2 मिनिट पण नाही, सतत आपल्याला हे पीठ ढवळत राहायचं आहे, असं तुपामध्ये भाजत राहायचं आहे. जे एक्स्ट्राचं पीठ उलटण्याला लागलं आहे ते काढून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, अशा प्रकारे शिस्तीत असं हळूहळू करत आपण पीठ भाजून घेतो आहे. हे बघा, आता आपल्याला दिसतंय व्हिडिओमध्ये की पिठाचा कलर चेंज होतो आहे. हे पीठ भाजायला मला 20 ते 22 मिनिट लागलेले आहेत मंडळी. हे पहा, आता आपण आणखीन थोडंसं तूप सोडलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे पीठ आपण छान असं भाजून घेतो आहे. आणि आपल्याला दिसतंय मंडळी की आपण जसं तूप सोडत जातो आहे तसं तसं पीठ आता पातळ होतं आहे. सुरुवातीला जे पीठ असं कोरडं वाटत होतं तुपाने, ते आता पीठ ओलसर झालं आहे आणि तूप रिलीज करतं आहे. हे पहा, छान असं पीठ जे आहे बेसन पीठ आपलं ते तूप सोडायला लागलं आहे. म्हणजे समजायचं की आपलं पीठ व्यवस्थित शिजतं आहे तुपामध्ये आणि लाडूसाठी तयार होतं आहे. आणि छान असा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. ज्यावेळेस आपण बेसन पिठाचं पीठ घरामध्ये भाजतो, संपूर्ण घरामध्ये इतका छान सुगंध दरवळतो मंडळी ह्याचा. तूप, बेसन पीठ, खूप छान सुगंध दरवळतो. आणि जसं पीठ भाजत जाईल तसा तसा तो जो आहे पिठाचा सुगंध तो खूपच छान सुटतो. हे पहा, अशा प्रकारे पीठ भाजायचं आहे आपल्याला. हे बघा, आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की पिठाचा कलर चेंज व्हायला लागला आहे आपल्या. छान असं गोल्डन ब्राऊन कलरवरती पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे पहा, थोडं थोडं पीठ जे उलटण्याला लागलेलं असतं ते पीठ पण आपल्याला काढून घ्यायचं आहे. थोडं थोडं आपण तूप टाकत पीठ भाजत राहिलं की आपल्याला अंदाज येतो की आपल्याला किती तूप लागलं पिठासाठी. आणि कमीत कमी तुपामध्ये आपल्याला हे लाडू बनवायचे. हे बघा, अशा प्रकारे सतत हे पीठ जे आहे हे ढवळत राहायचं आहे आपल्याला, हलवत राहायचं आहे. छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे आणि खूप छान लाडू होतात हे. अशा प्रकारे करून पहा मंडळी. फक्त जाड बुडाचं भांडं घ्या पीठ भाजण्यासाठी. आता इथं मी रवा घातलेला नाही आहे ह्याच्यामध्ये, रवा आपण घालणार आहे पण रवा शेवटच्या स्टेपला घालणार आहे.
सुरुवातीला रवा घातला तर काय होतं, रवा पटकन भाजला जातो, रव्याला वेळ लागत नाही. मग रव्याचा कलर आणि आपले बेसनपिठाला वेळ लागतो भाजायला आणि रवा पटकन भाजला जातो. त्याच्यामुळं लाडू खूपच लालसर होतात. म्हणजे रव्याचा कलर लाल होतो आणि तो मग आपले लाडूही लालसर दिसतात. म्हणून हा रवा जो आहे, हा रवा आपल्याला लास्ट शेवट घालायचा आहे. आता मध्ये आधी रवा नाही घालायचा किंवा सुरुवातीलाही नाही घ्यायचा आपण. ज्यावेळेस आपलं पीठ पूर्ण तूप रिलीज करतं त्यावेळेस आपण रवा घालणार आहे त्याच्यामध्ये. आणि 0 नंबरचा रवा घ्यायचा आहे आपल्याला, जाड रवा घ्यायचा नाही आहे. थोडंसं तूप आता आपण आणखीन टाकलेलं आहे. आता हे तूप आपल्याला कुठपर्यंत टाकायचं आहे मंडळी, जोपर्यंत आपला जो कलर आहे पिठाचा तो बदलत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, पीठ हे पहा, आता आपलं पीठ तयार होतं आहे छान असं. आपलं हे पहा, छान असं तूप रिलीज करायला लागलं आहे पीठ आपलं. हे बघा, हे बघा. आणि जाळी पण इतकी छान सुटली पिठाला आपल्या, फुलून आलेलं आहे पीठ आपलं. संपूर्ण हे पीठ कसं भाजायचं त्याची मी पूर्ण कृती दाखवते तुम्हाला बेसनपिठाची. थोडंसं बोलण्यात काही मिस्टेक होत असेल तर मंडळी समजून घ्या. हे पहा, दाखवते मी कसं छान असं तूप. हे पहा, मस्तपैकी तूप आपलं भाजलं गेलेलं, पीठ आपलं भाजलं गेलेलं आहे आणि तूपही व्यवस्थित पडलेलं आहे लाडूला आपल्या. आता तुम्हाला समोरच दाखवते मी. हे पहा, सुरुवातीला आपण भाजताना पीठ कसं होतं आणि पूर्ण पीठ जे आपलं लाडूसाठी तयार झालं आहे ते कसं आहे. हे बघा, छान असं उलटण्याने एकसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला. पिठाला जाळीही छान सुटली, पीठ फुलूनही छान आलेलं आहे आपलं. आणि आता नक्कीच ह्याचे लाडूही खूप छान होतील. हे पहा, आता आपण इथं हे बघा असं मधून आपल्याला उलटण्यावरचं जे पीठ लागलेलं आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि सतत हे पीठ असं ढवळत राहायचे. दिसतंय आपल्याला आता पीठ पातळ झालेलं आहे आपलं, छानपैकी शिजलेलं आहे, कलरही चेंज झाला आहे पिठाचा. आता इथं आपल्याला आपण रवा टाकणार आहे. बारीक रवा घेतला आहे 0 नंबरचा आपण. आणि हा जो रवा आहे हा आपण 4 चमचे रवा घेतलेला आहे. आपण जे पोहे खायचे चमचे आहेत ते 4च चमचे घेतलेले आहेत रव्याचे. आता इथंही एक आहे, आपलं पीठ जर खूप बारीक असेल तर तुम्हाला रव्याची गरज लागते. आणि पीठ लाडूसाठी जर तुम्ही जाडसर दळून आणलं तर रव्याची गरज लागत नाही मंडळी. पण आता इथं पीठ खूपच बारीक दळून आणलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला रवा टाकायचा आहे, म्हणजे लाडू टाळायला चिकटत नाहीत. हे पहा, आपण 4 चमचे बारीक रवा टाकलेला आहे. आणि आता हा लास्टला टाकला आहे रवा मंडळी. मी सुरुवातीपासून रवा भाजलेला नाही आहे मी लाडूमध्ये, मी तुम्हाला सांगितलं. कारण सुरुवातीपासून जर आपण रवा टाकला तर रव्याचा कलर, रवा पटकन भाजला जातो आणि बेसनपीठ भाजायला मग बाकी असतं आपलं. मग जोपर्यंत बेसनपीठ भाजतंय तोपर्यंत रव्याचा कलर बदलला जातो, लालसर आपल्या लाडूला कलर येतो किंवा काही वेळेला मग लाडू कच्चे राहतात. आता आपण इथं दूध टाकलेलं आहे. हे पहा, 2 ते 3 चमचे दूध आपण हातात घेतलेलं आहे मी आणि हाताने त्याला हपका दिलेला आहे दुधाचा. आपण चमच्याने दूध नाही टाकलं. छानपैकी असा पिठावरती आपण हपका देतोय. हपका कशासाठी मंडळी, हे पीठ गरम आहे आणि गरम पिठावरती जेव्हा आपण दुधाचा किंवा पाण्याचा हपका देतो त्यावेळेस ह्या पिठाला छान जाळी सुटते आणि पीठ फुलून येतं आणि रवाळ छान असं टेक्स्चर पिठाचं तयार होतं. हे पहा, छान असं टेक्स्चर तयार झालेलं आहे पिठाचं आपल्या. जवळजवळ आपलं पीठ भाजून झालेलं आहे. आता आपण कढई खाली गॅस बंद केला आहे आणि कढई आपली गरम आहे. गरम कढईमध्ये आपण हे पीठ 5 मिनिटासाठी ठेवलेलं आहे आणि 5 मिनिट पीठ ठेवून आपण पुन्हा एकदा असं परतून घेतो आहे. आता कढई गरम आहे, पीठ गरम आहे, त्यामुळे अजूनही ह्या पिठाची प्रोसेस चालू आहे. जे भाजण्याची प्रोसेस आहे पिठाची ते अजूनही चालू आहे. आता आपण काय करूया, एक भांडं घेऊया आणि त्या भांड्यामध्ये हे पीठ काढून घेऊया. जर कढईमध्ये असंच ठेवलं तर कढई गरमच राहते आणि पिठाचा कलर आणखीन चेंज होतो. म्हणून आपण एका भांड्यामध्ये हे पीठ काढून घ्यायचे. तुम्हाला समोर दिसतंय मंडळी, रवाळ असं छान पीठ आपलं लाडूसाठी तयार आहे.
छान गोल्डन ब्राऊन पीठ आपलं झालेलं आहे. जसं आपल्याला पाहिजे तसं हे पीठ तयार झालेलं आहे लाडूसाठी. हे पहा, कढईमधून आपण काढून घेतोय. आणि आता काय करायचं आहे आपल्याला, हे जे पीठ आपण काढून घेतलं आहे हे पीठ एक थंड होईपर्यंत आपल्याला असंच ठेवायचं आहे. आता हे खूप गरम आहे. ह्याच्यामध्ये जर आपण पिठी साखर घातली तर पिठी साखर एकदम पागळते किंवा तिचा पाक होतो आणि लाडू कडक येतो किंवा मग गाठी होतात पिठी साखरेच्या त्याच्यामध्ये. म्हणून आपल्याला गरम पिठामध्ये साखर घालायची नाही आहे. आपल्याला हे पीठ थंड करून घ्यायचं आहे. आता एकदम थंडही नाही करायचं, आपल्याला पीठ कोमट करायचं आहे. आपल्या हाताने आपल्याला लाडू बांधता येतील किंवा आपल्याला हाताला भाजणार नाही असं पीठ आपल्याला अशा पिठामध्ये आपण साखर घालणार आहे. तर पिठी साखर घ्यायची आपल्याला. आता हे जे पीठ आहे हे मी थंड करण्यासाठी ठेवते. हे पहा, एकदम थंड नाही, एकदम गरम नाही, कोमट पिठामध्ये आपण साखर टाकणार आहे. एक थोडा वेळ आपण 7 ते 8 मिनटासाठी आपण असंच ठेवणार आहे पीठ. हे एकदम थंडही होऊन द्यायचं नाही आणि एकदम गरमही नाही. आता हे पहा, आपलं तूप जे आपण 200 ग्राम तूप घेतले. आता हा जो कप आहे आपला, हा 200 ग्रामचा कप आहे मंडळी. तर ह्याच्यामधलं तूप जवळजवळ 50 ग्राम तूप, 50 ते 60 ग्राम तूप आपलं शिल्लक आहे. ह्याचा अर्थ आपल्याला 400 ग्राम पिठासाठी 150 ग्राम तूप लागलेलं आहे. आणि 150 ग्राममध्ये आपलं छानपैकी हे पहा भाजून झालेलं आहे आपलं पीठ. आणि लाडूही आपण आता करणार आहे. पिठी साखर घालणार आहे आपण आणि लाडू करणार आहे. आता पीठ आपलं कोमट झालेलं आहे. जास्ती थंड पिठामध्ये जर आपण साखर घातली तर ती साखर व्यवस्थित मिक्स होत नाही आणि जास्ती गरम पिठामध्ये घातली तर ती पातळ होते. म्हणून पीठ कोमट असतानाच आपल्याला साखर घालायची. हे पहा, हे 400 ग्राम पीठ आहे मंडळी. थोडासा व्हिडिओ लांबून झाल्यामुळे कमी दिसतंय, पण 2 कप पीठ मी सुरुवातीला तुम्हाला दाखवलं. 200 ग्रामचा 1 कप आहे आपला तो. आता 2 चमचे आपण वेलची आणि जायफळाची पावडर घातलेली आहे. हे पहा, वेलची पावडर आणि जायफळ पावडर आपण मिक्स केलेली आहे आणि ती 1-2 चमचे आपण बेसन लाडूसाठी घातलेली आहे. हे पहा, छान असं दाणेदार पीठ आपलं झालेलं आहे. हे पहा, आणि कलर पण किती छान आपल्या लाडूच्या पिठाला आलेला आहे पहा मंडळी. आता इथं आपण 1 कप पिठी साखर घेतली. आता इथं एक काम करायचं, ज्या कपाने आपण मोजून पीठ घेतो त्याच कपाने आपण तूपही घ्यायचं आहे आणि त्याच कपाने आपण साखरही मोजून घ्यायची. वेगळं मेजरमेंट घ्यायचं नाही आहे मंडळी. आता त्याच कपाने आपण पिठी साखर घेतलेली आहे. आता ही पिठी साखर आपल्याला 1.5 कप लागलेली आहे. 2 कप लाडूसाठी म्हणजे 2 कप बेसन पिठासाठी आपण इथं 1.5 कप पिठी साखर वापरतो. जर लाडू तुम्हाला आणखीन थोडे गोड हवे असतील तर आपल्याला आणखी थोडंसं साखर वाढवायला काही हरकत नाही आहे. पण 1.5 कप पिठामध्ये छान असे गोडसर लाडू हे तयार होतात. आता जर तुम्हाला जास्ती लाडू करायचे असतील तर तुम्ही ह्याचं प्रमाण वाढवू शकता. पिठाचंही प्रमाण वाढवू शकता. इथं तुम्ही तुपाचंही प्रमाण वाढवू शकता आणि साखरेचंही प्रमाण वाढवू शकता. जर आपल्याला अर्धा किलो लाडू करायचे असतील, 500 ग्राम लाडू, तर त्याच्यासाठी 300 ग्राम तूप भरपूर होतं. 250 ते 300 ग्राम पुष्कळ झालं. आणि आपल्याला साखरही आता समजा आपलं 500 ग्राम पीठ आहे म्हणजे अर्धा किलो लाडूचं पीठ आहे, तर त्याच्यासाठी साखर पण 300 ते 350 ग्राम वापरायची. आणि गोड हवे असतील तर तुम्ही 100 ग्रॅम कमी असे 400 ग्राम साखर वापरा. कमी गोड पाहिजे असेल तर 350 ग्राम असं करायचं. अर्धा किलोला आपल्याला 350 ग्राम साखर आणि 300 ग्राम तूप. हे पहा, आता वरती 1 कप आपण साखर घेतलेली आहे. हा आता अर्धा कप, अर्ध्याला थोडासा कमी कप आहे साखरेचा आणि आणखीन थोडीशी मी साखर टाकणार आहे म्हणजे 1.5 कप आपली साखर पूर्ण होते. हे बघा, 1 कप आपण साखर टाकली. पुन्हा तो छोटा कप आहे तो अर्धा केलेला आहे आणि उरलेला आणखीन अर्धा कप आपण थोडीशी साखर टाकणार आहे याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे हाताने छान अशी ही साखर आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायची. हे बघा, आता पीठ आपलं कोमट आहे मंडळी. कोमट पिठामध्ये आपण साखर मिक्स करतोय.
आता इथं साखर आपण मिक्स करतोय, पण साखरेच्या अजिबातसुद्धा गाठी होत नाहीत किंवा अशी आपण काय म्हणतो, साखर एकदम पातळही होत नाही, व्यवस्थित ह्या पिठामध्ये बसते जर आपण कोमट पिठामध्ये साखर मिक्स केली तर. हे बघा, अशी एकसारखी हाताने आपल्याला साखर मिक्स करायची. हे पहा, छानपैकी आणि खूप छान लाडू होतात मंडळी. अशा प्रकारे करून पहा तुम्ही. व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, पण तो मोठा करण्याला पण कारण आहे मंडळी. मला इथं आपण पीठ कसं भाजलं आहे हे तुम्हाला दाखवायचं होतं. आणि मेन तर जो बेसन लाडू आपण करतो तिथं पिठाला भाजण्याला खूप महत्त्व आहे. जर पीठ तुमचं व्यवस्थित भाजलं गेलं तुपामध्ये तरच हे लाडू खूप छान लागतात. पिठा लागत नाहीत, कच्चापणा पिठाचा पूर्ण जातो, कच्चे लागत नाहीत, टाळ्याला चिकटत नाहीत. त्याच्यासाठी थोडासा व्हिडिओ मोठा होतो, पण जेवढा मी पीठ भाजलेलं आहे ते पूर्ण तुम्हाला संपूर्ण कृती मी दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये. थोडीशी साखर आपण आणखीन घेतलेली आहे, म्हणजे 1.5 कप आपली साखर पूर्ण झाली. हे पहा, आता इथं आपले जे कप आहेत ते 200 ग्रामचे आहेत. 400 ग्राम आपण पीठ घेतलेलं आहे. 250 ग्राम आपण साखर घेतलेली आहे, पिठी साखर, आणि 150 ग्राम आपल्याला तूप लागलेलं आहे. हे पहा, आता एवढ्या पिठामध्ये आपले कमीत कमी 15 ते 16 लाडू तयार होतात मंडळी. हे बघा, छान असं एकसारखं मी साखर मिक्स करून घेते पिठामध्ये. हे बघा, आणि आता आपण लाडू वळायला घेणार आहे. छानपैकी हे पीठ साखर जी आहे ही पिठामध्ये मिक्स झालेली आहे आपल्या. आणि छान आपल्या लाडूलाही कलर इतका छान आलेला आहे. अगदी प्रमाण व्यवस्थित जिथल्या तिथं प्रमाण झालेलं आहे, त्याच्यामुळं लाडूही नक्कीच लाडू खूप छान झाले असणार आहेत. हे पहा, सहज आता वळता येत आहेत लाडू आपल्याला. दाखवते मी. अगदी मीडियम साईजचे लाडू 15 ते 16 लाडू होतात एवढ्या पिठामध्ये. आणि वेळही आपल्या अर्ध्या तासामध्ये हे तयार होतं. जे सुरुवातीला आपण पीठ भाजून घेतलं, हलकं करून घेतलं, त्याच्यामुळे ही सगळी प्रोसेस थोडीशी आपल्याला वेळ वाचलेला आहे आपला. एक 25 ते 30 मिनटं. हा पहा, किती छान आपला लाडू तयार झालेला आहे. लाडूला चमक पण किती छान आलेली आहे, चकाकी आपली. ह्याचा अर्थ आपलं प्रमाण सगळं व्यवस्थित झालेलं आहे. लाडू छान, आपली पीठ पण छान शिजलेलं आहे आणि छानपैकी लाडू आपला तयार झालेला आहे. हे पहा, लाडू बांधला की त्याच्यावरती छान अशी चमक आणि चकाकी येते. अशा वेळेला आपण समजायचं की आपलं प्रमाण व्यवस्थित झालं आहे आणि लाडूही आपले छान झालेले आहेत. हे पहा, आपण थोडीशी चारोळी आणि पिस्त्याचे काप लावूया वरून. असे मीडियम साईजचे लाडू 15 ते 16 लाडू एवढ्या पिठामध्ये होतात. हा पहा मंडळी, हे बघा, किती छान गोल गरगरीत लाडू आपला तयार आहे. चारोळी लावूया आपण आणि छान अशी चमक आलेली आहे लाडूला. आणि अशाच प्रकारे आता लाडू आपण तयार करून घेऊया. हे बघा, आणि अशा प्रकारे करून पहा मंडळी, करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडली तर लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. हे पहा, आता आपण सगळे लाडू बांधून घेऊया. आता थोडंसं पीठ कोमट आहे आपलं. लाडू तर आपले बसणार नाहीत किंवा रेलणारही नाहीत. छान लाडू झालेले आहेत, गोल गरगरीत. तुपाचं प्रमाण बरोबर पडलेलं आहे, साखरेचं प्रमाण व्यवस्थित आहे आपलं. हे बघा, अशाच प्रकारे आता आपण सगळे लाडू करून घेऊया. थोडेसे लाडू कोमट असल्यामुळे थोडा तरी हे असा बसका होणार आहे लाडू हा, पण जसा थंड होईल, थंड झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण असा गोल बांधून घ्यायचा. आणि थंड झाल्यानंतर लाडू व्यवस्थित कडक आणि छान लाडू होतात. हे बघा, तुपाचं प्रमाण अजिबात जास्ती झालेलं नाही आहे, बरोबर प्रमाण आपलं तुपाचं पडलेलं आहे, कारण आपण थोडं थोडं तूप टाकत आपण पीठ भाजलेलं आहे. एकदम तुपात आपण पीठ नाही भाजून घेतलेलं. सुरुवातीला आपण पीठ थोडंसं हलकं करून घेतलं, त्याच्यामुळे आपले लाडू नक्कीच छान आणि व्यवस्थित झालेले आहेत, कुठं फसले नाही, बिघडले नाही आहेत आणि पातळ वगैरे असे बसले नाही. जे म्हणतात की रेलणारे लाडू, तर ते रेलले पण नाही आहेत. आणि अशा प्रकारे आपले बेसन लाडू तयार आहेत. एक लाडू मी तुम्हाला, हे पहा, एक लाडू आपण फोडून बघूया.
खूप छान मऊसर अगदी मऊसूद लाडू, दाणेदार रवाळ आणि तोंडात टाकताच विरघळणारा लाडू आपला बेसन लाडू तयार आहे. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.